उर्वशी भाग 3. 1900च्या सुमारा कालीघाट नावाचं एक छोटंसं गाव होतं. ते ठाकूर कुटुंबियांच्या मालकीचं होतं. गावात त्यांना सारा राजासारखा मान होता. रावसाहेब ठाकूरांना 3 मुले होती. मोठे रुद्रप्रताप, मधले राजवर्धन आणि धाकटे राजवीर. रुद्रप्रताप आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कारभार सांभाळत होते. मधले राजवर्धन यांना देवधर्माची आवड होती. त्यातच ते व्यस्त होते. यासाठी त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. राजवीर लहान असल्याने त्यांच्यावर काहीच जबाबदारी नव्हती. त्यामुळे नेमबाजीचा सर्व करणे आणि जंगलात हिंडणे हीच त्यांची दिनचर्या होती. राजवर्धन यांना देवधर्माची आवड असल्यामुळे त्यांनी गावात एक सुंदर देवालय बांधून घेतले होते. त्यांचा मुक्काम देवळातच असे. त्या देवळात सतत होम हवन चालू असे. दूर दूरवरून ब्राह्मण येऊन त्या देवालयात होम हवन अगदी कार्यासाठी स्वतःची हजेरी लावत असे. राजवर्धन त्यांच्या या तपस्येमुळे इतकी तेजस्वी दिसत की कधी कधी त्यांचे वडीलही त्यांच्या पुढे नतमस्तक होत असे. पावसाळी दिवस होते. राजवीर नेहमीप्रमाणे देवालयात आले. संध्याकाळची दिवाबत्ती चालू होती. गुरव शिवशंकराच्या पिंडीवरील अभिषेक पात्रात दूध ओतत होते. राजवीर गाभाऱ्यात आलेले पाहताच गुरवांनी हसून अभिवादन केले. देवळात असताना कोणीही त्यांना नमस्कार करायचा नाही असा नियम त्यांनी घालून दिला होता. या ठिकाणीच काय संपूर्ण जगात देवा इतकं शक्तिशाली कोणीच नाही. तेव्हा मान झुकवायची तर ते फक्त देवापुढेच असे ते म्हणत. गुरव त्यांचे काम करून निघून गेले. राजवीर शंकरापुढे ध्यान लावून बसले. पण काही केल्या त्यांचं चित्त स्थिर होईना. मनावर कसलेच मळब असल्यासारखे वाटत होते. मग ते बाहेर येऊन सरोवराकाठी गेले. ती जागा अत्यंत रमणीय होती. तिथे गेल्यावर त्यांना नेहमीप्रमाणे प्रसन्न वाटत असे. ते सरोवराच्या शांत निथळ पाण्याकडे बघत बसले. अचानक त्या पाण्याचा रंग बदलून काळा झाला. आता मात्र ते दचकले. ही गोष्ट काही सेकंदातच घडली. लगेच सरोवराचे पाणी पूर्वीसारखे झाले. पण राजवर्धन यांना इतकाच इशारा पुरेसा होता. आपल्या गावावर काहीतरी संकट येणार याची त्यांना खात्री पटली. काय होणार, कधी होणार, कसे होणार हे त्यांना समजत नव्हते. पण होणार हे नक्की हेच त्यांना समजत होते. असेच काही दिवस गेले. त्यांनी सुरळीत चालू राहिलेली. मग राजवर्धनही थोडे शांत होते. कदाचित आपल्याला भास झाला असेल असे समजून ते शांत झाले आणि आपल्या देवकार्याला लागले. एक दिवस गावाच्या वेशीजवळ राहणारा काही लोक रावसाहेब ठाकूरांकडे तक्रार घेऊन आले. जंगलातून प्राणी येऊन त्यांची गाई-गुरे जंगलात ओढून नेतात. गावप्रमुख हात जोडून त्यांना म्हणाला, मालक काहीतरी उपाय करा, नाहीतर आमच्यावर उपाशी मरण्याची पाळी येईल. मग रावसाहेब त्यांना म्हटले, ठीक आहे, मी राजवीरला याविषयी सांगतो. तो बघेल नक्की काय झालंय ते. उगाच मुक्या प्राण्यांना मारणं बरोबर नाही. जे काही होतंय त्याची शहानिशा करूनच मग निर्णय घेऊ. मग रावसाहेबांनी राजवीरला तातडीने बोलवले. राजवीर तातडीने महालात आला. आल्या ठाऊर त्याला म्हणाले, राजवीर, हे गावकरी तक्रार घेऊन आले आहेत की जंगलातून काही हिंस्र प्राणी येऊन आपल्या गाई-गुरांना ठार करत आहेत. तुम्हालाही याविषयी काही माहिती आहे? राजवीर म्हणाला, पिताश्री, माझ्याही कानावर या गोष्टी आल्या होत्या. म्हणून मी स्वतः जंगलात जाऊन या गोष्टीची शहानिशा करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या सहकाऱ्यांना घेऊन गेलोही. जंगलात काही अंतरावर गेल्यावर मला मृत प्राण्यांचे देह दिसले आणि तेही पूर्ण. फक्त त्यातील रक्त कोणतरी शोषून घेतल्याप्रमाणे ते झाले होते. जर हे काम हिंस्र प्राण्याचे असते तर त्यांनी पूर्ण प्राणी खाऊन कठीण भाग जसे खूर, शिंगे, हडे असे भाग बाकी ठेवले असते. परंतु इथे असे काहीच नाही. म्हणून हे कोण करत आहे याचा शोध घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी व माझे सहकारी आजच निघणार आहोत. गावकऱ्यांनी तुम्ही घरी जा, लवकरच हा त्रास बंद होईल
असे मी आश्वासन देतो. मग त्याच रात्री राजवीर आणि त्याचे सहकारी निघाले. निघताना ते शिवमंदिरात राजवर्धन यांना भेटायला गेले. कोणत्याही कामाला निघताना शिवशंभूचा आणि राजवर्धन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जायची राजवीर यांची पद्धत होती. परंतु त्याला राजवर्धन भेटले नाहीत. शंकराचा आशीर्वाद घेऊन तो निघाला. ते खूप सावधगिरीने जात होते. गावाच्या वेशीबाहेर जंगल लागत होते. ते आत आत निघाले. आपलं सामान कोणाशी आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती. परंतु जे काही आहे ते वाघ आणि सिंहापेक्षा भयंकर आहे हे त्यांना समजले होते. खूप शोध घेऊनही त्यांना काही सापडले नाही. मग राजवीराने 2-2चे गट बनवले. मग ते निघाले. राजवीर बरोबर त्याचा एक मित्र होता. दोघेही खूप आत गेले. रात्रीची वेळ असल्याने हिंस्र श्वापदांच्या आवाजाने त्यांचा थरकाप होत होता. तरीही ते पुढे पुढे जात होते. इतक्यात राजवीरच्या मित्राला समोरच्या झुडपात हालचाल जाणवली. त्याने राजवीरला सावध केले. ते पटकन दबा धरून बसले. मग ती हालचाल जोरात होऊ लागली. त्यांचा सुमार घेऊन राजवीरने बाण सोडला. बाण सावजाला लागणार असणार याची राजवीरला खात्री होती. इतक्यात एका स्त्रीच्या किंकाळण्याचा आवाज आला आणि ते दचकले. आवाजाच्या दिशेने ते धावत गेले. त्याचबरोबर त्या किंकाळीच्या रोखाने त्यांचे सहकारी धावत आले. जंगलात जनावरे असणे यात काही वेगळे नव्हते, पण एक स्त्री असणे ही आश्चर्याची गोष्ट होती. मग राजवीर पुढे गेला. मशालीच्या उजेडात त्याला एक आदिवासी स्त्री बेशुद्ध पडलेली दिसली. त्या उजेडात तिचे अप्रतिम सौंदर्य उठून दिसत होते. राजवीर तिचे लावण्य बघून हरखून गेला होता. शिकारी स्वतः शिकार झाला होता. बाण तिच्या पायाला लागला होता. मग ते सगळे तिला घेऊन राजा आले. ते तिला घेऊन वेशीजवळ येताच शिवमंदिरात घंटानाद होऊ लागला. बाहेर बसलेल्या राजवर्धनांना गावाच्या वेशीवरून एक काळोखापेक्षाही काळे काहीतरी गावात येताना दिसत होते. ते गावाच्या आत यायच्या आधी थांबायला हवे याची त्यांना जाणीव झाली. ते घाईने निघाले, पण इतक्यात त्यांना समोरून राजवीर आणि त्याचे सहकारी त्या जखमी स्त्रीला घेऊन येताना दिसले. त्यांनी देवालयाबाहेरच्या एका ओसरीवर तिला ठेवले. तिला आता शुद्ध आली होती. राजवीर मुग्धपणे तिच्याकडे पाहत होता. तीही त्याच्याकडे बघून गोड हसली. राजवर्धन मात्र तिच्याकडे बघून दचकले, कारण त्याच्या तपस्वी नजरेला तिचे खरे रूप दिसले होते. त्यांना तिच्या ओठातून डोकावणारे 2 सुळे दिसले होते. ते गावात यायच्या आत आपण तिला रोखायला हवे होते. आपल्याला उशीर झालाय याचा त्यांना पश्चाताप झाला. ते म्हणाले, यांना इकडे उघड्यावर ठेवण्यापेक्षा मंदिराच्या आत नेऊ म्हणजे त्यांची शुश्रूषा करता येईल. राजवीर तत्परतेने तिला हात द्यायला उभा राहिला. देवळात जाण्याच्या कल्पनेने तिच्या चेहऱ्यावर घबराट पसरली. ती राजवीरांचा हात धरून म्हणाली, नको नको, मंदिरात नका नेऊ. आपण इतकी तसदी घेऊ नये. मी आता ठीक आहे. मी माझ्या घरी जाते. राजवीरला तिचा हात सोडवेना. तो म्हणाला, नाही नाही, मी तुला या जखमी अवस्थेत जाऊ देणार नाही. तू माझ्या महलात चल. राजवर्धन काही बोलण्याच्या आत ते निघाले. मग काही दिवसांनी राजवीरनी आपण तिच्याशी म्हणजे उर्वशी लग्न करत असल्याचे जाहीर केले. उर्वशी हे नावही त्यानेच तिला दिले होते. ठाकूर या लग्नाच्या विरुद्ध होते. मग एक दिवस जंगलात जाऊन उर्वशी आणि राजवीर लग्न करून आले. तिने येताना तिचे काही लोक बरोबर आणले होते. उर्वशीने त्यांच्या पहिल्याच रात्री म्हणजेच अमावास्येला तिच्याजवळ आतुरतेने आलेल्या राजवीरच्या त्याच्यातले बनवले. मग राजवीरने त्यांच्या कुटुंबियांना हळूहळू लोकांचे देवळात येणे बंद झाले. राजवर्धन चिंतित झाले. त्याच्याबरोबर होमासाठी येणारे ब्राह्मणही येईनासे झाले. राजवर्धनना दिवसेंदिवस गावातील बदलत जाणारी परिस्थिती दिसत होती. दिवसा रस्त्यावर लोक दिसत नव्हते. रात्री मात्र दिवसासारखी वर्दळ होती. त्यांच्या घराच्या लोकांचीही खूप दिवसात काही खबरबात मिळाली नाही.
त्यांचे आईवडील 2 महिन्यात देवळाकडे फिरकलेही नव्हते. मग एक दिवस मंदिरात पूजा केल्यावर ते त्यांच्या वाड्यात जायला निघाले. राजवर्धन सहसा देवळाचे आवार सोडून जात नसत. निघताना त्यांनी देवळातली पवित्र विभूती बरोबर घेतली होती. ते त्यांच्या हवेलीवर आले. बाहेर कोणीही सेवक पहारेकरी दिसले नाहीत. मग ते आत गेले. पूर्ण हवेली ओस पडली होती. मग ते एक एक खोली फिरून पाहू लागले. प्रथम ते आईवडिलांच्या खोलीत गेले. आईवडील त्यांना शांत झोपलेले दिसले. नेहमी सूर्योदयापूर्वी उठणारे त्यांचे आईवडील असे का झोपले, त्यांना प्रश्न पडला. संपूर्ण हवेलीच्या खिडक्या काळ्या रंगाने रंगवल्या होत्या, जेणेकरून ऊन आत येणार नाही. संपूर्ण हवेलीत एक विचित्र गारवा पसरला होता. मग त्यांनी आईवडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डोळे उघडले आणि मग परत थकल्यासारखे मिटून घेतले. मग राजवर्धनांनी त्या खोलीतल्या खिडक्या उघडायला सुरुवात केली. जसजसे ऊन त्यांच्या आईवडिलांच्या अंगावर पडले तसे त्यांची त्या भागातली त्वचा जळू लागली व ते वेदनेने विव्हळू लागले. तशी राजवर्धन यांनी घाईने खिडक्या परत लावल्या. मग ते मोठ्या त्यांच्या भावाच्या आणि राजवीरच्या खोलीत गेले. तिकडेही तशीच परिस्थिती होती. देवघरातले देव अस्ताव्यस्त झाले होते. कितीतरी महिन्यात त्यांची पूजा झाली नव्हती. संपूर्ण हवेलीत त्यांना उर्वशी कुठेच दिसली नाही. हे सर्व तिचे आणि तिच्या साथीदारांचे काम आहे हे त्यांनी ओळखले. मग ते त्यांना शोधत शोधत तळघरात गेले, तर तिकडे त्यांना मशालीच्या उजेडात भयानक दृश्य दिसले. उर्वशी आणि तिचे 9 साथीदार तळघरात लाकडी पेट्यांमध्ये झोपले होते. खाली ओलसर रेती होती. तिच्यामध्ये किडी वळवळत होत्या. तरीही ते शांत झोपले होते. झोपेत उर्वशीचे रक्ताचे सुळे उठून दिसत होते. राजवर्धनाच्या अंगाचा थरकाप झाला. मग ते घाईने वर आले. हवेलीच्या आवारातल्या विहिरीचे पाणी आणून त्यांनी देवाची पूजा केली व मग देव एका कपड्यात बांधून घेतले, कारण आता यापुढे त्या ठिकाणी देवाची पूजा कधीच होणार नव्हती. निघण्यापूर्वी त्यांनी हवेलीभोवती सुक्या पडलेल्या खडकाचा देवळातील विभूती टाकली. संपूर्ण हवेलीभोवती विभूतीचे रिंगण घातले. आता ते बाहेर येऊ शकणार नव्हते. त्यांच्या विनाशाचा मार्ग शोधेपर्यंत त्यांना हवेलीत थोपवणे गरजेचे होते. मग राजवर्धन देवळात आले. त्यांनी आर्तपणे शिवशंकरापुढे विनवणी केली. या गावावरचे संकट तूच मला दाखवलेस. आता ते टाळण्याचा उपायसुद्धा तूच सुचव, असे त्यांनी कळकळून सांगितले. मग त्यांनी ध्यान लावले. थोड्या वेळाने ते भानावर आले. रात्र झाली होती. गावात गजबजू चालू झाली होती. राजवर्धन त्यांना उर्वशीचे मूळ ठिकाण शोधायचे होते. तिथेच त्यांना पुढचा मार्ग मिळणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते निघाले. गावाच्या वेशीबाहेर पडले. वेशीबाहेर येताच त्यांनी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विभूतीची रेख ओढली. गावातून बाहेर पडण्याचा तो मार्ग नव्हता, पण ते गाव संपल्याचं आणि गावाची सुरुवात झाल्याची प्रतीक होतं. साधारणपणे राजवीरने सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे जिथे उर्वशी जखमी पडली होती त्या बाजूला त्यांनी चालायला सुरुवात केली. हळूहळू घनदाट जंगल होत गेलं. दिवसाही काळोख दिसू लागला. इतक्यात अचानक काही आदिवासी लोकांनी त्यांची वाट अडवली. ते लोक खूप घाबरलेले वाटत होते. मग राजवर्धन यांनी त्यांच्या प्रमुखाला ते कशासाठी आले आहेत हे सांगितले. मग ते लोक त्यांना गावात घेऊन गेले आणि मग राजवर्धन यांना कळाली उर्वशीची कथा. उर्वशीचे पूर्वीचे नाव तानी होते. ती त्यांच्याच जमातीतली स्त्री होती. रूपाने अतिशय देखणी होती. तिला आपल्या सौंदर्याचा फार गर्व होता. या आदिवासी जमातीत आपल्या योग्य एकही तरुण नाही याची तिला कल्पना होती. अशीच एक दिवस जंगलात भटकताना तिला एक परदेशी पुरुष जखमी अवस्थेत पडलेला दिसला. ती त्याला त्याच्या गावात घेऊन आली. रात्री तो शुद्धीवर आला. तानी त्याच्याजवळ त्याची सेवा करायला अखंड बसून होती. तिला तिच्या रूपाची भुरळ पाडली होती. तो शुद्धीवर आल्यावर तिला म्हणाला, तू खूप सुंदर आहेस.
पण काही कालावधीने हे सौंदर्य लोप पावले. तू वृद्ध होशील आणि मरशील. जर तुला चिरतारुण्य व्हायचे असेल तर तुला माझ्याबरोबर यावे लागेल. तानी त्यांच्यावर भाळली होती. तो जे म्हणेल ते करायची तिची तयारी होती. मग तो तिला घेऊन निघाला. गावातला एक तरुण त्या दोघांच्या पाठीमागे गेला. त्याचं तानीवर खूप प्रेम होतं. तो सतत तिच्या मागे मागे असायचा, पण ती त्याला नेहमीच उडवून लावायची. तो तानी त्या परक्या माणसाबरोबर जाते तिला काही अपाय होऊ नये म्हणून तो गुपचूप जात असे होता. गावाची हद्द संपल्यावर तो एका डोंगराच्या दिशेने गेला. तानी भरवल्यासारखी त्याच्या मागे जात होती. तो त्या डोंगरातल्या एका कपारीत गेला. तो तरुणही सावधगिरीने त्यांच्या मागे गेला आणि त्याला एक भयानक दृश्य दिसले. तो परदेशी तरुण आता त्याच्या मूळ रूपात आला होता. त्याच्या तोंडातून भयानक सुळे डोकावत होते. त्याने खुणेनी तानीला जवळ बोलावले. ती भारावल्यासारखी त्याच्या जवळ गेली. मग त्यांनी त्याचे सुळे तिच्या मानेत रुतवले आणि तिचं रक्त पिऊ लागला. हे पाहणाऱ्या तरुणाचा थरकाप झाला. त्याने पाहिले की तो माणूस तानीला एक पेटी दाखवत होता. लवकरच सूर्योदय होणार होता. तो माणूस एका पेटीत जाऊन झोपला आणि तानी दुसऱ्या पेटीत. सूर्योदय झाल्यावर हळूच तो तरुण त्या कपारीत गेला. तिकडे 10 पेट्या होत्या. त्यात 10 जण झोपले होते. त्याचे सुळे बाहेर डोकावत होते आणि त्यांना रक्त लागलं होतं. तो तरुण धावत गावात आला आणि त्यांनी गावातल्या लोकांना सावध केलं. सगळे या बातमीने हादरले होते. त्यांनी गावाबाहेर कपारीकडून येणाऱ्या रस्त्यावर लाकडाचा ढीग केला होता. रात्र होताच त्यांनी तो पेटवला. इतक्यात तानी पलीकडून येऊन तिच्या आईला आवाज देऊ लागली. लोकांनी नाही म्हणत असतानाही आईने तिला आत यायचा रस्ता दाखवला. शेवटी आईचं काळीज होतं ते. तानी आली एकटीच नाही तर तिच्या साथीदारांनाही घेऊन आली. ती अमावास्येची रात्र होती. त्या रात्री गावात हाहाकार माजला. त्यांनी लोकांचे रक्त प्यायचा एकच धडाका चालवला. काही लोक देवळात लपल्यामुळे वाचले. सकाळ झाल्यावर त्या तरुणाने सगळ्यांना तानीची हकीकत सांगितली. असे चालू राहिले तर आपली जमात नष्ट होईल अशी भीती त्यांना वाटू लागली. मग त्यांनी संसर्ग झालेल्या सर्व लोकांना एकत्र जमवले आणि गावाच्या मध्यावर एक मोठी चिता पेटवून त्यांना जाळले. जाताना ते आक्रोश करत होते, परंतु शेवटी ते नष्ट झाले. त्यातच तानीला भुरळ पडणारा तो राक्षस गावकऱ्यांच्या हातात सापडला. गावातल्या लोकांनी त्याला खांबाला बांधून जाळले. तानी मात्र तिच्या साथीदाराबरोबर त्या कपारीत गेली. त्यांना जाळणेच केवळ अशक्य होते. मग त्या गावाच्या मांत्रिकाने एक मंतरलेला पवित्र धागा त्या कपारीच्या प्रवेशद्वारापाशी बांधला, जेणेकरून ते आतच राहतील. त्यांचा प्रमुख जळल्याने त्यांची शक्ती कमी झाली होती, तरी ते निरुपद्रवी नव्हते. थोडे कमजोर झाले होते. त्यामुळे त्यांना बांधणे शक्य होते. ज्यांचे रक्त पितात तोही त्यांच्यासारखाच होतो. यावर उपाय एकच की त्यांना जाळले पाहिजे. जर पुरले तरी ते नष्ट होणार नाहीत. अशी त्यांची मूळ जागेत म्हणजेच त्या कपारीत गेलो आणि त्यांची विश्रामाची जागा म्हणजेच त्यांच्या पेट्या तोडल्या. त्यामुळे ते बेघर झाले. त्यांना लपणे आवश्यक झाले. दिवसाचे ऊन ते सहन करू शकत नाहीत. मग राजवर्धन म्हणाले, तुमच्या हकीकतावरून असे वाटते की त्या कपारीत त्यांची मूळ जागा असेल आणि तो धागा कोणत्या तरी कारणाने तुटला असेल. त्यामुळे ते बाहेर आले आणि आमच्या गावात त्यांना राजवीर घेऊन आला. एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणची व्यक्ती जर त्यांना घेऊन गेली तरच त्यांना तिथे प्रवेश मिळतो. ठीक आहे, मी आपला आभारी आहे, असे म्हणून राजवर्धन परत निघाले. राजवर्धन यांना त्या आदिवासींनी सुचवलेला मार्ग मान्य नव्हता. ते सर्व लोक मृत नव्हते, अर्धमृत होते आणि आपलीच माणसांना असे जाळणे त्यांना जीवावर आले होते. मग ते गावात परत आले. मित्रांनो, पुढील भाग क्रमशः. तुम्हाला ही कथा आवडली असेल
तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.